नमस्ते मित्रांनो. द्रोणाचार्यांचे दोन शिष्य होते, अर्जुन आणि जयद्रथ. जयद्रथ द्रोणाचार्यांकडे गेला आणि तो म्हणला की द्रोणाचार्यजी, तुम्ही मला एवढं चांगलं शिकवलं नाही, पण अर्जुनाला मात्र चांगलं शिकवलं. तर द्रोणाचार्य त्याला म्हणले की मी अर्जुनाला चांगलं नाही शिकवलं, मी दोघांनाही सेम शिकवलं, पण मी नशीबवान आहे की अर्जुन हा माझा शिष्य होता. अर्जुन नशीबवान नव्हता त्याचा गुरु मी होतो म्हणून. कारण काय, तर हा जो शिष्य होता, हा शिष्य जो अर्जुन, जो मी शिकवल्यानंतर त्याच्यावर तो दररोज अभ्यास करायचा आणि अभ्यास केल्यानंतर त्याला आलेल्या शंका तो मला दररोज येऊन विचारायचा आणि त्या शंकांचं निरसन करायला मी तिथं बसलेलो होतो. पण तू विचार कर की ज्यावेळी मी तुम्हाला शिकवल्यानंतर संध्याकाळी तू कधी माझ्याकडे शंका घेऊन आला का? नाही. शंका घेऊन येण्याचा ऑप्शन तुझ्याकडेही होता आणि अर्जुनाकडेही होता, पण शंका अर्जुन फक्त घेऊन यायचा आणि त्यांच्या शंकांचं निरसन करायचं काम मी करायचो. ॲज अ गुरु म्हणून माझं ते कामच होतं की मी तुमच्या शंकांचं निरसन करणं. पण तो दररोज त्याच्या शंका घेऊन यायच्या आणि त्याचं निरसन करून घ्यायचा आणि त्यामुळं तो अर्जुन झाला. कारण काय, तर त्याला ती डेव्हलपमेंट होत गेली. मला ह्याच प्रश्न पडतोय की बऱ्याच वेळा सगळेच एका वर्गामध्ये 40-50 विद्यार्थी शिकत असतात, गुरुजी सगळ्यांना सेम शिकवत असतात, पण काही जणच अर्जुन बनतात. त्याला कारण ते आहे. तीच गोष्ट इन्व्हेस्टमेंटमध्येही. इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगला रिटर्न कोण कमवतं, तर ज्याला शंका जास्त येतात, जो त्या शंकांचं निरसन करण्यासाठी आमच्याकडं नवजीवन वेल्थला येतो आणि त्याच्या शंकांचं निरसन आम्ही केल्यानंतर तो त्या पद्धतीने सांगितलेल्या ॲक्ट करतो, तोच यातनं रिटर्न कमवतो. त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर रिटर्न जास्त कमवायचं असेल तर नक्की शंका घेऊन आमच्याकडे येत जावा. आमच्याकडनं त्या शंकांचं निरसन करून घ्या आणि त्याचे आउटपुट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या गुंतवणुकीमध्ये चांगले रिटर्न मिळवण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील, याची खात्री बाळगा. थँक्यू.